भूमिकेमध्ये आपण सुनील रसन भैरे, पिंटू अण्णा यांना पाहतोय आणि आजच्या दिवसातील फ्रेश राऊंडचा हा शेवटचा सामना जरूर आपल्या समोर असेल. एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, त्यांच्या विरोधात दिव्यांशी 11 सिबडी. इथून मात्र सुरुवात जरूर पाहायला मिळते. गोलंदाज रघु परदेशी, फिरकीचा जादूगर, रायगड परिसरातील एक नामवंत गोलंदाज सर रघु परदेशी जरूर आपण पाहतोय. त्यांच्या हातामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी जरूर दिली गेली आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय की 1 या धावसंख्येने जरूर सुरुवात झाली आणि त्यानंतर दुसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले सर रघु परदेशी. स्ट्राईक एंडला जरूर आपण फलंदाज पाहतोय. आकाश, त्याच्या समवेत महेश ज्याने सुरुवात करून दिली. 1 या धावसंख्येने श्री गणेशा जरूर झाला, परंतु जसा महेश आला त्याने मात्र चांगला ड्राईव्ह केला आणि हा चेंडू पाहता पाहता चाललाय सीमारेषे पलीकडे येतोय हा चौकार. चार या धावसंख्येने स्वतःची सुरुवात मात्र इथे वैयक्तिकरित्या करत असताना जरूर पाहायला मिळतोय आकाश काळे, ज्याच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली, परंतु शेवट देखील आपल्या संघासाठी दूरवरचा प्रवास करून आल्यानंतर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी चौकारानंतर हा येतोय ऑफच्या दिशेने टोलावलेला हा षटकार. वैयक्तिकरित्या आपण विचार केला तर महेश नानगुडे 1 या धावसंख्येवर खेळतोय. जो आपण स्ट्राईकला पाहतोय त्याच्या बॅटमधून स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय, हवाई सफर करत असताना येतोय मस्ट निडेड षटकार. ना 22 या आकड्यावर. आलाय पहिल्या षटकामध्ये जरूर इथे धावा खर्च झालेत, परंतु इथून कमबॅक करून देणं गरजेचं असेल. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहतोय. चांबार्लीचा गोलंदाज संदेश मुंडे, ज्याच्यावर मात्र दुसरी षटकाची इथे मात्र धुरा सांभाळण्यासाठी जबाबदारी संघनायकाने जरूर दिली आहे. इथे पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका सजवला गेला पॉईंटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एक सिंगल येत असताना पाहायला मिळते संत गतीने
या षटकाची सुरुवात जरूर आपण पाहतोय. ज्या रीतीने पहिल्या षटकाची सुरुवात याच फलंदाजाने करून दिली होती. या षटकामध्ये देखील एक सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावर 23. 1.1 चेंडूची समाप्ती जरूर पाहायला मिळते. आपण पाहतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आयोजित महामानव चषक 2025 हा सोहळा आणि खुल्या गटातून हे सामने जरूर आपण पाहतोय. दूरवरचा प्रवास करून बरेचसे खेळाडू इथे मात्र आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि स्वागत समारंभ इथे मात्र महेशच्या बॅटमधून या षटकाराने करूया आपण आणि देऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी. हा देखील फटका जरूर पाहायला मिळतोय. फलंदाज महेशाच्या बॅटमधून हा डीप पॉइंटच्या दिशेने गेलेला हा चौकार. आणि वैयक्तिकरित्या विचार केला 5 चेंडूंमध्ये 21 धावांचं भलं मोठं योगदान. महेश नानगुडे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातला. छोटा पॅकेज बडा धमाका आणि सध्याच्या घडीला धमाके धमाके. परंतु इथे काय लेग बिफोर विकेटसाठी इथे अपील जरूर केली गेली, परंतु पंच सांगतायत हा लेग बाईज आहे. लेग बाईजच्या माध्यमातून एक धावफलकावर जरूर ऍड होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 34. चांगली रणनीती इथे मात्र पाहायला मिळते. धावगती प्राप्त केली आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाने. जी सुरुवात इथे मात्र हवी होती ती सुरुवात इथे मात्र सुरेखरित्या करून दिले सलामीवीरांनी. जे हवं होतं ते घडतं त्यावेळेला मात्र आपण मन खुलास करून खेळ करत असतो आणि तेच सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळते या संघासाठी. रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता परंतु कनेक्शन चुकलं. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ते डॉट बॉल. 1.5 चेंडूंची समाप्ती या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय सांबर्ले गावचा सितारा संदेश मुंडे याच्यावर जबाबदारी दिली आणि त्यानंतर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या माध्यमातून जरूर खर्च झालेत. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय आकाश काळे जो 11 या धावसंख्येवर खेळ करतोय. पुन्हा एकदा चांगलं स्विंग इने मिस पाहायला मिळालं परंतु एच लागली गेली आणि यष्ट्यांच्या पाठीमागे सुंदर असा झेल टिपला गेला. समाधान वासकर याच्या माध्यमातून हे टिपलेला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. 2 षटकांची समाप्ती जरूर होती आहे आणि 2 षटक अखेरीस धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 34.
सुंदररित्या या धावफलकावर जरूर ऍड होत असताना पाहायला मिळतील. काहीसा इथे मात्र चांगली लाईन आणि चांगल्या लेनसाठी झगडताना पाहायला मिळते. वारंवार चुकीची गोलंदाजी, चुकीच्या टप्प्यावर या गोलंदाजाची गोलंदाजी होते. करण घनसोलकर इथे मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे रोखलंय. कॉलिंग होणं गरजेचं असतं आणि तिथे मात्र सावध पवित्रा स्वीकारून फक्त एक धाव आणि एक या धावसंख्येनंतर धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. चांगली धावगती आतापर्यंत प्राप्त केली आहे. 2.1 चेंडूची समाप्ती आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर मात्र कुठेतरी एक मोठा टार्गेट उभारला जाईल. तेच प्रयत्न इथे करतील पुण्याचे खिलाडू. आणि इथून मात्र स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय सीमारेषी पलीकडे. सुरुवात मात्र अजिंक्यच्या माध्यमातून जरूर सिंगलने करून दिली. त्यानंतर महेश आला आणि इथे मात्र षटकार ठोकलाय. महेश नावाचं वादळ इथे मात्र घुमसावत असताना जरूर पाहायला मिळतोय. थेट कोथरूड पुण्यावरून इथे दाखल झाला आणि सीबीडी नवी मुंबईमध्ये इथे मात्र फटक्यांची आतिषबाजी जरूर पाहायला मिळते. हे वादळ रोखावं लागेल. हे रोखण्यासाठी मात्र असफळ ठरतायत ते गोलंदाज करण घनसोलकर यांच्यावर हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळतात. सलग येतो हा दुसरा महेशाच्या बॅटमधून षटकार. तर अर्धशतकी खेळी इथे मात्र सांघिकरित्या जरूर पाहायला मिळते. 50 धावा हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाच्या, त्यामध्ये मोलाचा वाटा पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 33 धावांचं भलं मोठं योगदान. महेश नानगुडे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. का मी इथपर्यंत प्रवास करून आलोय, का मला इथे आणलं गेलंय आणि माझ्यातला दम माझ्यातला क्लास दाखवत असताना महेश नानगुडे. मैदानावर सध्या फक्त महेश महेश आणि महेशच पाहायला मिळतोय. सोडून दिलाय. लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. काहीसा दडपण सध्याच्या घडीला आपण गोलंदाजांवर जरूर पाहतोय. कोणत्याही फॉर्मॅटमध्ये पाहायला गेलं तर ज्या वेळेला षटकार चौकार गोलंदाजांवर हल्ले चढले जातात त्या वेळेला मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर चेंडू फेकले जातात. ती स्थिती सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहिली आणि अवांतर चेंडू फेकून दिला होता. परंतु आता चांगलं कमबॅक केलं गेलंय. जी आवश्यकता होती डॉट बॉलची आणि इथून डॉट बॉलची संख्या इथून वाढवावी लागेल. दिव्यांशी 11 सीबीडी संघाला धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 1 गडी बाद 51 जरूर पाहतोय. या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक, परंतु यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. एका धावेचा मोबदला 22च्या माध्यमातून जरूर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाला होईल आणि 1ने धावसंख्या वाढत असताना जाऊन पोचले आहे ती 52 या आकड्यावर. या षटकातील शेवटचा 1 चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी करण घनसोलकर जरूर सज्ज होईल. चांगली गोलंदाजी सुरुवात जरी खराब झाली असली तरी देखील शेवट इथे चांगल्या रीतीने केलं गेलंय. करण घनसोलकर याच्या माध्यमातून एक चांगला नावाजलेला गोलंदाज आहे. परंतु प्रत्येक दिवस आपलाच असतो असं नाही आहे, कारण तितक्याच ताकदीचे खुल्या गटातून तयार झालेले फलंदाज देखील असतात. रिवाज खेळायचा होता परंतु इथे स्विंग इन मिस कनेक्शन चुकलं गेलं. डॉट बॉलची सांगता 3 षटकांची समाप्ती. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 1 गडी बाद 52 या आकड्यावर. भव्य दिव्य असं आयोजन आपण जरूर पाहतोय. सुनील रसन भैरे, पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून जरूर केलं गेलं. त्यांच्या समवेत समाधान प्रक्षाले, सूरज दंदाडे, सचिन आव्हाड तसेच शशिकांत गायकवाड ही संपूर्ण टीम आपण पाहतोय. 3 दिवस सलग या सामन्यांचं आयोजन, 3 दिवस मेहनत जरूर घेतली गेली. त्यानंतर महामानव चषक 2025 हे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या गटाचे क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. तिथे मात्र पारितोषिक आहे. प्रथम क्रमांक 1 लाख व पारितोषिक असेल भव्य दिव्य चषक. त्यानंतर द्वितीय पारितोषिक असेल 50,000 व भव्य दिव्य असं चषक.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी इथून मात्र पाहायला मिळेल दिव्यांशी 11 सीबीडी स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी दिव्यांशी 11 सीबीडी संघाचा उल्लेख करायचा झाला तर समाधान प्रक्षाळ आणि शशिकांत गायकवाड यांनी हा पॅक केलेला संघ जरूर पाहतोय. सुरुवात इथे मात्र शेवटच्या षटकाला जरूर होत असताना सिंगलने इथून मात्र सुरुवात झाली आहे. स्लॉगरचं षटक म्हणायचं झालं तर नेहमीच हाणामारी पाहायला मिळते, परंतु इथे संत गतीने पहिल्या चेंडूवर सुरुवात पाहायला मिळाली. महेश नानगुडे बॅट्समन जे होते त्यांची धावसंख्या धावफलकावर 53 जरूर पाहायला मिळते. या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू शिल्लक असेल आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल याकडे देखील लक्ष वेधलं असेल. आणि इथून मात्र स्विंग इन मिस जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आणि शेवटच्या षटकाची सुरुवात इथे मात्र जरूर सचिन याच्या माध्यमातून चांगली केली गेली आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विरुद्ध दिव्यांशी 11 सीबीडी हा सामना आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवले फलंदाजांना जी गरज होती डॉट बॉलची संख्या वाढवण्याची तिथून मात्र सचिन याच्या माध्यमातून केली गेली, परंतु इथे घडलंय काय, सुंदर असा फटका सजवला गेला. फलंदाज अजिंक्य गोले याच्या बॅटमधून हा चौकार जरूर आलाय. चौकार आणि धावसंख्या जरूर पाहायला मिळते ती 57 वर 1. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल. 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात त्या गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून 5. चांगला फटका स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव कोटी रोखली जाणार नाहीये. एक या धावसंख्येने धावफलकाला आकार दिला जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रथमतः फलंदाजी करत असताना हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे 58 वर या आकड्यावर. चौथं षटक हाताळत असताना सुरेख मोलाची कामगिरी जरूर पाहायला मिळते. गोलंदाज सचिन महामानव चषक 2025 हा थरार आपण आजमावतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना या खुल्या गटातील सामने जरूर प्रेक्षकांना आनंद देऊन जातील. इथे मात्र महेश नानगुडेचा झेल टिपला जाईल का? सुंदर झेल टिपलाय. ज्या फलंदाजासाठी रचलं होतं झालं त्याचा विकेट येत असताना पाहायला मिळते. हादरा क्रमांक 2 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाला 58 वर 2. सध्याच्या घडीला परिस्थिती जरूर पाहतोय. येस, थँक्यू. 3.5 चेंडूंची समाप्ती जरूर झाली आहे. शेवटचा चेंडू आणि ज्या चेंडू नंतर टार्गेट सेट होईल. नवीन फलंदाज ऋतिक गजर सोलापूरचा हा खेळाडू आहे ज्याच्यावर जबाबदारी असेल. शेवटचा चेंडू इथे मात्र खोदून काढायचा होता. जरूर ऑफ ड्राईव्ह फटका जरूर पाहायला मिळालाय. लॉंग ऑफला चेंडू टोलवला, त्यानंतर 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 60-15.00 ची सरासरी जरूर गाठली गेली. 60 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या सत्रामध्ये जरूर चांगली बॅटिंग, त्यामध्ये आपण विचार केला तर फलंदाज महेश नानगुडे 34 या धावसंख्येची खेळी 12 चेंडू 34 धावा. त्यानंतर आकाश काळे 6 चेंडू 11. अजिंक्य गोले तिसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर 5 चेंडू 6 धावा. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आला. आणि ऋतिक गजर शेवटचा चेंडूचा खेळ करण्यासाठी आला आणि एका चेंडूमध्ये 2 धावा करून संघाला पोहोचवलं गेलं 60 या आकड्यावर. तर 60 नंतर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि 61 धावांची जरूर आवश्यकता असेल. यस, थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर ही शेवटची फ्रेश मॅच असणारा आजच्या दिवसातील आणि यानंतर ड्रॉ केला जाईल. 5 टीम्स राहतील. 5 टीम्समध्ये ड्रॉ केला जाईल. 5 चिठ्ठ्या खाली टाकल्या जातील आणि एक लहान मुलगा चिठ्ठ्या उचलेल. पहिली चिठ्ठी उचलेल ज्या टीमची, म्हणजे ज्या पहिल्या चिठ्ठीमध्ये ज्या टीमचं नाव येईल ती टीम सेमीफायनलमध्ये दाखल होईल. आणि नंतर 4 चिठ्ठ्या राहतील.
त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्या 2 टीम्सच्या पहिली सेमीफायनल लागेल आणि ज्या 2 चिठ्ठ्यानंतर राहतील त्यांची दुसरी सेमीफायनल लागेल. पुन्हा एकदा मी सांगतोय 5 टीम राहतील. 5 टीममध्ये ड्रॉ केला जाईल. 5 चिठ्ठ्या खाली पाडल्या जातील. पहिली चिठ्ठी ज्या टीमची उचलेल, पहिल्या चिठ्ठीमध्ये ज्या टीमचं नाव येईल ती टीम थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल. आणि नंतर 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्या 2 टीम्समध्ये पहिली सेमीफायनल खेळवली जाईल आणि शेवटल्या ज्या 2 चिठ्ठ्या राहतील आणि त्या 2 चिठ्ठ्यामध्ये ज्या टीमचं नाव असेल त्यांची दुसरी सेमीफायनल असेल. ही लक्षात घ्यायचं आहे आपण. थँक्यू. थँक्यू सो मच विजय. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार रोहित. आमचे हे 2 समालोचक बंधू या स्पर्धेसोबत मात्र जोडले गेलेत. अपोलो हॉस्पिटल आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला मात्र ही खरं तर फर्स्ट एड किट फॅसिलिटी प्रोव्हाइड केली गेली आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर एमर्जन्सी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सेवा मात्र आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांचे संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्यांचं खरं तर सपोर्ट स्टाफ इथे मात्र उपस्थित आहे. त्यांचं खरं तर मनापासून आभार. ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं आपण पाहत आहे महामानव चषक 2025चं हे भव्य दिव्य असं आयोजन. स्पर्धेमध्ये हे संपूर्ण लाईव्ह ब्रॉडकास्ट आपण पाहताय या tenniscricket.in च्या माध्यमातून. आमचे कम्प्युटर एक्सपर्ट साहिल चव्हाण, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, मास्टर कॅमेरा हेड कॅमेरामॅन रोहित बनसोडे ही क्षणचित्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतील अलॉंग विथ संदीप तिवारी. आणि त्याचबरोबर आमचे डिजिटल स्कोर अपडेटर श्रेयस आपल्याला पाहायला मिळतील. आमचे खरं तर गुणसंख्या लेखक मॅन्युअल स्कोर अपडेटर रोनक तांडेल. पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. गणेश बाविस्कर सर आपल्याला पाहायला मिळतील. आणि नवी मुंबईचे आमचे शशी मेहर सर आपल्याला पाहायला मिळतील. या तिन्ही पंचांचा आपण आभार व्यक्त करूया. हेमंत कोहली, गणेश बाविस्कर आणि शशी मेहर सर. चला दोन्ही टीम तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं गरजेचं असणार आहे. पुणे टीमचा राखीव खेळाडू आमच्याकडे आलेला आहे, सो आम्ही विनंती करू दिव्यांश 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं गरजेचं आहे. सलामीसाठी पहिले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर फ्रंट लाईन बॉलर मेन पॅव्हलिन बॉक्स एन खंड मारा करण्यासाठी सज्ज आहे आणि पहिल्याच बॉलवर बीट केलंय. 1 2 3 थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय अँड द व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच फलंदाज खरं तर इथे मात्र पहिल्या बॉलवर बाद करण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाज समीरला आणि प्रसाद याला मात्र बाद करण्यामध्ये खरं तर यश मिळालंय. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. प्रसाद मात्र मी म्हणेन पहिल्याच बॉलवर बीट आणि बाद झालेत.
थँक्यू. गुड आफ्टरनून माझा अंकल. अर्थातच आपण स्पर्धेमध्ये अनेक खरं तर सिनियर खेळाडूंना पाहतोय या विभागामध्ये ज्यांनी क्रिकेटला एक कालखंड दिला. आज या मॅचेसना एन्जॉय करण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतील. अँड द न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मिस्टर जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम मुलेखंड. चॉप केला बॉल एकदा मिळणार. गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. एक धावसंख्या पुढे जाईल पाहायला मिळतीये. षटक क्रमांक पहिलं आणि धावसंख्येची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 1. बॅटिंग करणारी टीम नक्कीच पॅडल करायचं होतं बॉलला. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर तटस्थ आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईचा इशारा करतील. हेमंत कोहली सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश बाविस्कर सर या मॅच मध्ये 2 पंच आपले ही जबाबदारी सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लेग बाई न एक धाव अंकित होईल. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते. ते षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं P1 चे एकमेव षटक. जिथे हाणामारी असायला हवी होती तिथे आक्रमण नव्हे तर संयम आपल्याला पाहायला मिळाला आहे. जीवित म्हात्रे आक्रमकतेसाठी ओळखला जातो. जीवित म्हात्रेने गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय. उरण टेनिस क्रिकेट विश्वाच्या खरं तर इतिहासामधलं एक अप्रतिम असं हे ठळक अक्षरात ज्यांचं नाव आपल्याला सांगता येईल. नवी मुंबई, उरण, उल्वे, त्यानंतर पनवेल, रायगड, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व आणि खरं तर 7 समुद्रापलीकडे सुद्धा हा खेळाडू आपल्याला जाताना पाहायला मिळाला. आणि उरणचं प्रतिनिधित्व ज्यानं केलंय तो जीवित म्हात्रे. त्याच्याकडे मात्र नक्कीच ही जबाबदारी असणार आहे. आणि पहिला फलंदाज जो बाद झालाय खरे पाहता त्याची उणीव मात्र यांना भरून काढावी लागेल. बॅटिंगसाठी 2 फलंदाज. बॅटचं फेस लवकर बंद झालं. एक्झॅक्टली काय घडलंय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलनं फटका सजवायचा होता. इन स्विंग बीट केलं. स्विंगिंग डिलिव्हरी आणि बीट झालेला फलंदाज आपण पाहतो येईल हा डॉट बॉल. पहिलं षटक संपलं. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 3. संगीतबद्ध असं हे वातावरण. 18 चेंडू आणि 58 धावा असं इक्वेशन आहे. प्रति एका षटकामागे जवळजवळ 19च्या सरासरीनं मात्र ही धावफल सुरू ठेवावी लागेल. ती जीवित म्हात्रे आणि त्याचा साथीदार या 2 फलंदाजांना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. दिव्यांश 11 CBD या टीमला अवे फ्रॉम द रीच फलंदाजापासून दूर ठेवलाय बॉल आणि ही आहे रणनीती. आकाश काले बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आकाश उतेकर. फिंगर्स रोल करत असताना चांगला रीड केला बॉल. जीवित म्हात्रेची ताकद. मॅन फ्रॉम मुलेखंड उरण त्याच्या बॅटमधनं आलाय त्याचा पेटेंट फेवरेट ऑन साइडला ड्राईव्ह करणारा गगनभेदी महामानव षटकार. कठीण परिस्थितीमधून खरं तर हा संघर्षमय षटकार आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. अजून एक वार याही वेळेला लांबच लांब आणि उंचच उंच स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल आणि त्याच्या अगदीच मी म्हणेन स्टेडियमला खरं तर या कॉन्क्रीटला धडकणारा हा दुसरा सलगचा आत्मविश्वास झळकवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जीवित म्हात्रे सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार.
जबरदस्त फलंदाजी, स्वतःवरचा विश्वास, आत्मविश्वास ढासळू दिला नाहीये आणि फोकस्ड, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ही फलंदाजी साकारत असताना एक पॅशनेट टेनिस बॉल क्रिकेटर, जो आता मात्र हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून एक वेगळी ओळख ज्याने निर्माण केली, जीवित महात्मे. 2 चेंडू 2 षटकार आलेत. अजून एक वार या वेळेला हवेमध्ये बॉल थांबलाय आणि फिल्डर अंडरनीथ अँड कॅच इज ड्रॉप्ड. ओ झेल इथं ड्रॉप झालाय आणि मिळेल 4 धावांचा हा नशिबाची सहाय्य असणारा चौकार. थँक्यू. 3 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. 16 धावांची शॉर्ट अँड स्वीट इनिंग हे आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र संयमानं खेळ करावा लागेल. 14 चेंडू 42 ची अजूनही गरज आहे. संयम ढालू लागला की शिवराय आठवावे. संयम ढलू लागला की शिवराय आठवावे. मग आपसुकच जाणीव होईल की उमेदीचा सूर्य कधी मावळत नसतो आणि शिवरायांचा मावळा कधी हारत नसतो. आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ज्याच्याकडे आहे तो फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे. आज ओरखस मारला बॉल, इनसाइड आउटचा नयनरम्य फटका, क्लासिकल बॅटिंग ही ताकद आहे जीवित म्हात्रेची. आणि अजून एक षटकार आलाय. खेळ आहे, लढत राहू, झगडत राहू, काहीशा चुका होतील, चुकत राहू, नव्याने उभं राहू, परंतु जितकं जमेल तितकं मात्र प्रयत्न करत राहू. आणि तोच प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय तो मी म्हणेन या वेळेला बॅटिंग करणारी टीम दिव्यांश 11 CBT मॅच मध्ये शिरकाव करतोय. मॅच मध्ये शिरकाव करत असताना अजूनही रणसंख्या पोहोचली ती 25 या आकड्यावर. षटकार चौकारामध्ये डील करतोय. इथे मात्र आउट स्विंग झाला बॉल, लेग कट बॉलिंग, दुसरा स्टॉक बॉल फेकला होता, एज लागलाय, पंचांचा इशारा आला, 1 धाव मिळणार, स्ट्राइक रोटेट होईल. आणि इथे मात्र अजूनही 35 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील आता 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा काढायचे आहेत त्या 35. दृष्टिक्षेपात मात्र आला नाहीये. काल त्यांचा आम्ही दिवसभरामध्ये 4 मॅचेसचा खेळ पाहिला. संदीप पाटील, पप्पू, आज आपण पाहताय खर तर तेच खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना सोबतीनं खर तर आपण पाहताय जीवित म्हात्रे आणि संदीप पाटील अर्थातच उर्फ पप्पू म्हणून ज्यांची एक विशेष वेगळी ओळख आहे, पप्पू सोनारी. आणि आज ही जोडी मात्र उरणच्या पंचक्रोशीमधील ही जोडी या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ऋणक काल उरण प्रीमियर लीग ची संकल्पना आम्ही कव्हर केली. तिथे मात्र खरं तर संदीप पाटील यांचा संघ सुपर 7 मध्ये क्वालिफाय झाला आणि 2 मॅचेस मध्ये एका संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सुद्धा मिळालं. अर्थातच हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर तेही आहेत, परंतु या मॅच मध्ये काय घडेल सद्य परिस्थिती सांगते की गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पारडं थोडं जड झालंय. एखादा षटकार चौकार या मॅच मध्ये जर का अजूनही आला तर मी म्हणेन पुन्हा एकदा पुनरागमन करतील जीवित म्हात्रे. हा सज्ज आहे, तयार आहे. त्याच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. इक्वेशन मी म्हणेन अजूनही 11-35 आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉल ज्या गतीनं गोलंदाजाच्या हातांवर आदळलाय, इथे रनआउटची संधी असेल का तर पंचांकडे आपलं लक्ष असणार आणि पंच मात्र रिव्ह्यू घेतील. DRS चा मात्र वापर करतील. आमचे तिसरे पंच लगेचच आमच्या टीव्ही स्क्रीनकडे येतील आणि पडताळणी करून आम्ही लगेचच हा डिसिजन मात्र देणार आहोत. तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे मास्टर आमचे रोहित भोपी, मल्टी टॅलेंटेड. And batsman is short of his crease and that should be OUT, out, run out.
माध्यमातून खरं तर ही फर्स्ट एड ची ही सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. प्रथमोपचार ही खरं तर ही सुविधा आम्हाला मात्र उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा आपण त्यांच्या स्टाफ मेंबर्स, सिस्टर्स आणि आमचे डॉक्टर्स त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि मैदानाच्या आतमध्ये रायगडची रन मशीन टीम कॅप्टन समाधान वास्कर बॅटिंगसाठी आपल्याला जाताना पाहायला मिळतील. पंचांकडनं अपील करत असताना, अपील म्हणजेच काय तर दाद घेत आहेत आणि गाड घेऊन मात्र मैदानामध्ये सुरुवात करतील. उर्वरित इक्वेशन आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया. येणारे चेंडू असतील ते 10 आणि 10 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 34. 10 चेंडू 34 धावा. समीकरण तितकंसं कठीण नाहीये, तितकंसं सोपंही नाहीये. 4 मध्ये किमान जर का 10 ते 12 धावा आल्या तर मी म्हणेन या मॅच मध्ये मजा येईल. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न लागलाय. एज आपण पाहूया, मागच्या बाजूला बॉल गेला, येईल हा डॉट बॉल. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं, रीड करता आलं नाहीये. इथे मात्र ही येईल डॉट बॉल. 9 चेंडू 34 धावा. अजूनही मॅच मध्ये पुनरागमन करत असताना मात्र हे मोमेंटम शिफ्ट करतोय. बॉलिंग करणारे युनिट कडे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅपकर गोलंदाज ललित चौधरी. हा बॉल हवेमध्ये आणि झेल इथे टिपला गेलाय. जे घडायला नको हवं होतं तेच घडलंय आणि समाधान वास्कर बीट झाले. त्यानंतर मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित 8 चेंडू आणि आता कठीण होत असलेलं हे टार्गेट आव्हान 34 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईक भिंगारी या गावाला बिलवून करत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं एक वेगळं नाव आपण नेहमीच सातत्यानं पाहत असतो. परंतु यावेळेला या मैदानाच्या आतमध्ये खरे पाहता बॅटिंगसाठी थोडं प्रेशर, जबाबदारीचं ओझं घेऊन आलेत आणि या जबाबदारीला झुगारून, प्रेशरला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. येईल हा डॉट बॉल. 7-3 चेंडू मध्ये आता 34 ची गरज आहे. एका षटकाराची अपेक्षा असणारे या शेवटच्या बॉलवर 6 आल्या. मॅच मध्ये इम्पॅक्ट निर्माण होईल. यावेळेला हा बॉल हवेमध्ये आहे. झेल टिपला जाईल की बॉल फरार होईल. झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होतील. आता 6 चेंडू आणि 34 धावा. थँक्यू 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 थँक्यू. चला, एक हे रॉयल वरद लॉजिस्टिक, चाम्प 11 पनवेल आणि डिंग डॉंग कलंबोली हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले जे पहिली मॅच जिंकलेत. आणि या मॅच मधनं विजेता संघ तो 5वा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो विजेता ठरेल. त्या 5 संघामध्ये आपण करणार आहोत खरं तर चिठ्ठ्यांद्वारे एक नशिबाची चिठ्ठी निघेल आणि ती मात्र नक्कीच तो संघ जाईल थेट सेमीमध्ये. अर्थातच इथे याच दरम्यान 34 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आणि हार न मानणारी क्षमता असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पप्पू सोनारी म्हणून नामांकित असे प्रतिभावंत खेळाडू संदीप पाटील यांच्या बॅटमधनं आलाय. हा पहिला नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड दर्शविणारा आणि मॅच मध्ये आम्ही अजूनही आहोत हेच सांगणारा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. 5 चेंडू 28 धावा. संदीप पाटील अजूनही मॅच मध्ये आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावण्याची किमया तो करू शकतो. कॅपॅबिलिटी आहे.
कॅपॅसिटी आहे आणि या मॅच मध्ये तो ते करून दाखवेल का? 5-28. पहिला षटकार आलाय, त्यानंतर बॉल गेला पाठमोरा मागच्या बाजूला. बॅटस्विंग फार छान होती, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल फ्लाय स्टॉप रिझन, लॉंग स्टॉप रिझन मध्ये. मिळतील 4 धावा. आता 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. येस डीजे. फाईट देतोय, फायटिंग स्पिरिट ज्यांच्याकडे आहे. नेहमीच ज्यानं क्रिकेटला मात्र मी म्हणेन जबरदस्त हाताळलंय आणि अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळेला मात्र मॅचला तारणहार म्हणून खेळी करणारा हा संदीप पाटील. याही वेळेला आपण पाहतोय स्विच प्रीमेडिएटेड. अजून एक चौकार, परंतु आता 3 ला धावा हव्यात त्या 20. छाटले जरी पंख परिस्थितीने माझ्या, पुन्हा उडण्याचे धाडस बाळगतो आहे. वाट पाहतोय फक्त एका संधीची, संधीचं सोनं करणं मी जाणतो आहे. अनेक वेळा अशा परिस्थितीतून जाणारा हा खेळाडू, परंतु इथे मॅच मध्ये तुम्हाला आता षटकारांमध्ये डील करावी लागेल. एखादी चूक जर का गोलंदाज करेल तर मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. बॉलिंग ट्रॅकवर संदीप पुढे टाकला. मिनी हेलिकॉप्टर, इम्प्रोवाइज स्ट्रोक, मॉडर्न टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आणि येईल चौकार. उर्वरित 2 मध्ये आता धावा काढायच्या आहेत त्या 16. मॅच थोडी फसली. पहिल्या इनिंग मध्ये धावांचा डोंगर उभा केला आणि त्या धावांचा डोंगरला चेस करत असताना मी म्हणेन इथे कुठेतरी दमछाक झाली. 6 मध्ये इक्वेशन आपण मोठं हवं होतं. 34, 6, 20, 22 असतं तर अगदी सहज लिलिया पार केलं असतं संदीप पाटील आणि त्याचे साथी खेळाडूंनी. परंतु इथे धावफलकाचं प्रेशर खूप मोठं होतं. 2 ला 16 असं इक्वेशन आहे. ड्राइव्ह केलं बॉल अलॉंग द ग्राउंड. मिड ऑफ मध्ये आहेत फिल्डर. सेफ मोस्ट हँड्स. दिस इज अ डॉट बॉल. शेवटच्या टप्प्यामधला हा एक चेंडू शिल्लक असताना मात्र जाईल सीमारेषा पार. व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर टीम. बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळेल. दिव्यांश सीपीडी या टीमला आपण खरं तर पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देवा. शेवटच्या बॉलवर 4 धावा जरूर आल्या, परंतु पराभव हा मात्र अटवला आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन करूया आपण टीमचं, जिथे आपण पाहत आहे बॉलिंग युनिट या धावा मात्र डिफेन्स केल्या यशस्वीरित्या. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या पाहुण्या संघानं मात्र घरच्या संघाला परास्त केलं आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज महेश ठरलेत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. क्वालिफाय करतोय AK रॉयल, वरद लॉजिस्टिक, गणेश चॅम्प 11 आणि डिंग डॉंग कलंबोली. आणि नुकताच पुणे संघ मात्र कोथरूड पुणे हा संघ मात्र विजेता ठरलाय. तर 5 संघाचे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ, 5 संघ तुमचे प्रतिनिधी